नमस्कार, निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मकर संक्रांती विशेष असे तीळपापड बनवणार आहोत. ते तीळपापड आपल्या दातालाही चिपकणार नाही, त्यासोबतच कुरकुरीत आणि खुसखुशीत असे होतील. जराही कडक होणार नाही. पाहताय ना किती मस्त झाले आहेत आणि किती पातळ झाले आहेत ते. अगदी मार्केटसारखे आपण घरच्या घरीचे तीळपापड बनवणार आहोत. मार्केटपेक्षाही भारी बोललात तरीही काय हरकत नाही. अगदी तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये हे घरच्या घरी बनवू शकतात. इतकी सोपी पद्धत सांगणार आहे की सहज तुम्हाला बनवता येईल. तुम्ही पहिली वेळेसही बनवत असाल तर अगदी असेच परफेक्ट येतील तुम्हाला. चला तर मग लगेचच रेसिपी सुरू करूयात. येथे मी 1 वाटी अशी तीळ घेतली आहे. त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी अशी साखर घ्यायची आहे. जर तुम्हाला इथे पांढरी तीळ वापरायची असेल तर तुम्ही पांढरी तीळही वापरू शकतात आणि साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळही वापरू शकतात. चला तर मग काही पूर्वतयारी आपण सर्वात पहिले करून घेऊयात. येथे मी कुळपाटाला पहिलेच तेल लावून घेत आहे आणि आपल्याला बेलण्यालाही तेल लावून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ही सर्व प्रोसेस खूप लवकर लवकर करायची आहे. म्हणून आपल्याला सर्व पूर्वतयारी ही सर्वात पहिले करून घ्यायची आहे. तुम्ही येथे तेल किंवा तूप काहीही लावू शकतात. मी तेल लावून घेत आहे. चला तर मग आपण सर्वात पहिले तीळ भाजून घेऊयात. तीळ भाजण्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढईचाच वापर करायचा आहे, नाहीतर आपली तीळ ही लगेचच करपू शकते. त्यामुळे तीळ भाजताना आपल्याला जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे. हे पहा, स्लो फ्लेमवर आपल्याला जोपर्यंत आपली तीळीचा असा आवाज येत नाही, ती अशी डान्स करत नाही, तोपर्यंत आपल्याला ही तीळ भाजून घ्यायची आहे. स्लो फ्लेमवरच आपल्याला ही सर्व तीळ भाजून घ्यायची आहे. ही पहा, मस्त अशी खरपूस होईपर्यंत मी तीळ भाजून घेतली आहे. आता आपल्याला ही सर्व तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये 1 वाटी आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही शेवटपर्यंत आपल्याला स्लोच ठेवायची आहे आणि आपण हे पाक तयार करणार आहोत ना, त्यासाठी तर आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. आपण गॅसची फ्लेम ही फुल केली तर आपली जी साखर आहे ना, ती व्यवस्थित वितळणार नाही आणि ती करपून जाईल. त्यामुळे आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला सर्व साखरही वितळून घ्यायची आहे. शेवटला साखर वितळली की मग त्यामध्ये 1 चम्मच असे तूप टाकायचे आहे. तूप आपलं पाकामध्ये वितळलं की मग आपल्याला लगेचच त्यामध्ये भाजलेली तीळ टाकायची आहे. भाजलेली तीळ टाकल्यानंतर प्रोसेस आपल्याला खूप लवकर लवकर करायची आहे, कारण ते लवकर घट्ट होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला खूप फास्ट ही प्रोसेस करायची आहे. तीळ टाकली की आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच गॅसची फ्लेम ही बंद करून घ्यायची आहे. हे पहा, सर्व मिक्स करून आपल्याला मग गॅसची फ्लेम ही बंद करून घ्यायची आहे. गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही सर्व पापड तयार करून घ्यायचं आहे. थंड झाले की मग ते होणार नाही. त्यामुळे जर तुमची थंड झाली तर तुम्ही थोडंसं गरम करून मग पापड तयार करू शकतात. हे पहा, कुळपाटावर मी थोडं थोडं पहिलेच घेऊन ठेवत आहे. त्यानंतर आपण जे सर्व तीळ केलं आहे कढईमध्ये त्याच्यावर आपण प्लेट झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते तसेच गरम राहील त्यासाठी. हे पहा, सर्व मी 4 ते 5 असे चम्मच भरून असे साईडला घेऊन ठेवलं आहे. मग ते एका प्लेटमध्ये काढून आपल्याला एक गोळा घेऊन हे पहा अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. तुम्ही एक मोठी चपातीसारखं करूही शकतात. त्यानंतर मग तुम्ही हे ते असे कटही करू शकतात. असं शेपमध्ये असलं ना आणखीन भारी दिसतं आणि स्टोअर करण्यासाठीही खूप सोपं पडतं. त्यामुळे मी अशा प्रकारे करते. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला गोल असे त्याला लाटून घ्यायचं आहे. जितकं लाटणं होईल आपल्याला तितकं ते लाटून घ्यायचं आहे. हे पहा, किंवा मग त्याच्यावरती थोडेसे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकूनही लाटू शकतात. हे सर्व ऑप्शनल आहे. इथे मी थोडेसे पिस्ता टाकून हे पहा अशा प्रकारे सर्व लाटून घेत आहे. जितकं तुम्हाला लाटणं होईल ना तेपर्यंत आपल्याला हे सर्व लाटून घ्यायचं आहे, पातळ करून घ्यायचं आहे. हे पहा, खूप झटपट होतात आणि खायला अतिशय स्वादिष्ट लागतात. सेम मार्केटसारखे लागतात. हे पहा, किती लवकर झाले आणि किती मस्त झाले आहेत. पाहताय ना किती पातळ झाले आहेत आपले. हे पहा, खूप झटपट होतात. जर तुम्ही व्हिडिओ पाहत पाहत इथपर्यंत आलाच असेल आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, चला मग मी तुम्हाला ते तोडूनही दाखवते. पहा किती मस्त झाले आहेत आणि सहजपणे हे तुटले जातात. जराही कडक होत नाही. तुम्ही कितीही पातळ करा तरीही ते कडक नाही होत. एक वेळेस तुम्ही या मकर संक्रांतीला नक्की अशा प्रकारे तीळपापड करून पहा. तुमच्याही घरच्यांना फार आवडतील हे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी. चला तर मग पुन्हा भेटूयात.